2025 मध्ये जानेवारी ते मे। हे बघा असे पूर्ण रॅक आहेत आतमध्ये कपडे ठेवायला। कपडे विकायला आला तर काय बिझनेसच संपले सगळे, गरिबी आली जा। हे घे 100 रुपये दे। कोणला लेबर मारला, सिद्धूला मारला। त्याच्यामुळे बघायला तुम्हाला मजा येणार आहे, तुम्ही फुल घरी बसले एन्जॉय करणार आहात। फक्त डेट फिक्स नाही करत, कारण त्याने पण गडबड आहे, तुम्हाला तेच सतर्क सांगतोय। थोडं पुढे मागे कर, पुढे मागे कर, कारण जाणार तर आम्ही दोघं सोबत जाणार। 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 आणि हे 13 14 तो पण नाही ना इस्त्री काय चुरला ठेव मग तो पण 15 ते ना लागेल ते ना त्याला हे निघालते 15 आहेत। जवळपास 10:03 झालेत आणि आता निघतोय, कारण काय सकाळपासून काम लागलंय बघा। काल हे मागवलेलं त्याच्यामुळे ते आलंय, म्हणजे हे आहे हो काय बोलत त्याला मिनी कपाट। अरे आता हे चैन खोलायचे म्हणजे बरं प्रॉब्लेम। हे बघा असे पूर्ण रॅक आहेत आतमध्ये कपडे ठेवायला। काय झालं ते आतमध्ये राहायचे ना पिशवीमध्ये, ते सगळं चुरायचे शर्ट वगैरे ते सगळे काढले, जवळपास सगळे शर्ट पॅन्ट वगैरे ते नेतो इस्त्री करून आणतोय। त्याच्यामुळे बोलतो आता ह्याच्यात ठेवून ना प्रॉपर घडी मारून की प्रॉपर राहतील, कारण काय होतं मग ते कुठे जायचं असलं घालायला काढलं ते सगळं चुरलेलं असतं, मग परत टाइमात भेटत नाही, मग टिकट घातलं की निघालं लागतं। मग ती बघा तेवढी पिशवी भरलंय, ते सगळं आता नेतो। पॅन्ट वगैरे आहेत, शर्ट्स आहेत, इस्त्री करून आणू, त्याला पण आतमध्ये सेट करायचं आहे, सगळं कपडे वगैरे रात्री सेट करू। तर गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ, आजची दुसरी सुरुवात झालाय। तर आता हे बरं जेवून येऊया, अजून अलिबागला जायचंय, अजून एक जण आहे तर थोडंसं काम चालू आहे ते एक करायचं आहे, त्याच्यामुळे असं सगळं निघालंय। हे इकडे मम्मीचे ब्लाऊज आहेत ते तिकडे ताईकडे द्यायचे, त्याच्यामुळे सगळे धावपळ वेळ शेड्यूल आहे, त्याच्यामुळे ते पहिले देऊन येतोय आणि मग निघूया। चला थोडंसं मोठं ब्लॉगिंग करू। बघा ते तेवढी बॅग आहे ती परत आता इथं ठेवा, बॅग म्हणजे पिशवीत भरले तेवढे सगळे, ते सगळं परत इथं ठेवायचं आहे। त्याच्यानंतर ते ब्लाऊज आहेत मम्मीची ती त्याच्या ताईकडे, म्हणजे सगळं काम आहे। आणि येताना अलिबागवरून परत दिदीचे ते शिवाजीचे ब्लाऊज घेऊन यायचं आहे, म्हणजे कामच काम चालूच आहे। तर हे पहिले देऊन होऊ दे, नंतर संध्याकाळी आलो ना रात्री का परत ते इस्त्री आज का उद्या आले कपडे का ते लावून टाकू प्रॉपर। हे मोठे गडबडच आहे आता। थांब येईल का बाहेर? हे घट्ट बांधायला हे इथं टाईट बांध थोडं, म्हणजे आडवा करून देतो, तोंडी बनत नाही झाला। इकडे ही स्क्रीन चालू आहे का? ही समोरची इथं 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 स्क्रीन आहे बघ, ही इकडं ही बंद आहे, हे दिसत नाही ना काय? हां तेच। कोणला लेबर मारला, सिद्धूला मारला। यांची मजा चालू असते अशी। चलो यार गाडी, हे सध्या आडवं पकडलं, टाईट बांधले, बोल बसू दे, तोंडीपर्यंत जायचं आहे। पहिले इकडून जाऊ, ताईकडे जाऊया। अरे यार सगळेच अडकले आता। चलो आता काय करूया, पहिलं ताईकडे जाऊ, ताईकडची छोटीशी पार्सल ताईकडे देऊ आणि तिथून पुढे जाऊ। ओपन शेट आता खरी गोष्ट खरी माहिती आहे का, ट्रिप जी होणार आहे ना आपली त्यावेळेला तुम्हाला भारी भारी कंटेंट डिलिव्हर होणार आहे, त्याच्यामुळं सबस्क्राईब करा। सतर्क सांगतो, सबस्क्राईब करा सगळं। आणि यात्रेच्या व्हिडिओ बोलल्याप्रमाणे आहे ना, यात्रेच्या व्हिडिओचं काय फॉर्मच आलं काय, खतरनाक खतरनाक। आधीच्या पण चांगले जातात, आत्ताची पण टाकली 24 तासात ती पण चांगली गेली व्ह्यूज, सबस्क्रायबरच्या हिशोबाने व्ह्यूज चांगले जातात आणि अजून व्ह्यूज त्याचे वाढतात, पूर्ण ग्रीनमध्ये आहे चार्ट, त्याच्यामुळं ते छान वाटतं बघून।
सबस्क्रायबर पण त्याच्याकडून काही गेन झाले लगेच. कंटेंट भारी भारी आहे, फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. बाकी एकदम जबरदस्त फाडूक चीज दाखवायची गोष्ट माझी आहे. 1-2 दिवसांनी मुंबईला फेरी होईल, 2-3 दिवस मुंबईला आहे. हे तळं बघा ना, नाही शंकराचं आपलं जे मंदिर आहे कसं मस्त वाटतं, एकदम एकदम स्वच्छ आहे तळं हे बघा. त्याच्यामुळं आहे ना, जो शारीचा बड्डे पण आहे, दुसरं काम आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळंच करून येऊ. त्याच्यामुळे तिकडचा कंटेंट आता बघायला भेटेल. 2 दिवस जरा मुंबईची धावपळ होईल. कंटेंटला कुठं आराम नाही भेटणार, काम चालूच राहणार आहे आपलं. गेल्या रे जागा गेल्या सगळ्या. अरे प्लॉटिंग बघ कशी पडले, पेंटिंग छोटे छोटे सगळे हे प्लॉट घेतले बघा. हिशोबत ना थोड्या दिवसांनी मला वाटतं हे असं जे मोकळं दिसतंय ना इकडं, हे बघून ठेवा, नंतर परत दाखवीन जेव्हा होईल तेव्हा. हे सगळं पॅक होणार आहे. सगळे बंगले घरं वगैरे काय करतील ते करतील, पण सगळ्या गोष्टी पॅक होतील. ह्या गावात आलं थोडं ना की थोडं शेणबिन बघायला तरी भेटेल. म्हणजे गाई म्हशी इकडं आहेत. आपल्याकडचं प्रमाण गाई म्हशींचं आहे ना कितीतरी कमी झालं. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे भरपूर होतं सगळ्यांकडे गाई म्हशी बैल वगैरे आहेत समजा, नाही असं नाही, पण गाई म्हशींचं तर प्रमाण भरपूर कमी झालं. एवढं नाही दिसत पहिल्यासारखं. इकडं आहेत काय? हां हे बघ बसलेलेच आहे. चालू हे गे कपडे विकायला आला तर काय बिझनेसच संपले सगळे. गरीबी आले जा. हे गे 100 रुपये दे. अरे बंटी शर्ट येईल का नाही? हे मम्मीचे ब्लाऊज. हा देणार आहे म्हणजे म्हणजे आता लगेच हवी ते ना मला माहिती. ते फोन करतो. तू आणशील का नाही? म्हणजे काय फुल्लरशी वावी देशील तेच. ए चल फिरून येऊ. हो तुमची ॲनिव्हर्सरी आहे ना आज? मग काय का बड्डे आहे का? हॅपी बड्डे. मी काहीतरी बघितलं, मी वाचलं नाही खालतं, काहीतरी बघितलं. आता यात्रेचा व्हिडिओ बघितलात तुम्ही? बघत नसाल ना? नंबर नाही. यूट्यूबला नाव टाका माझं. यूट्यूबला माझं प्रथमेश पाटील नाव टाकलं का आपले सगळे व्हिडिओ येतील. ते दिलं ताईकडे, थोड्याशा गप्पा टप्पा मारल्या. गाडीने उतरलो नाहीत, मी गाडीवर बसून होतो आणि मग उतरलो ना का टाईमपास होतो. त्याच्यामुळे ऑलरेडी आता कसं दुपार झालं आहे, परत बोललं जाऊन यायचं आहे, कंटाळा येतो. त्याच्यामुळे मला पटकन जाऊन येऊ. बसलो तिथंच गप्पा मारदार अशा. आता निघालो, आता हे कपडे देऊ आणि जाऊया पुढे सरळ. गाडी नाही चलो. प्रणवची गाडी दिसते. चला रे गर्दी करू नका, आम्हाला कट द्या, आम्हाला जाऊ दे साईडने. काकी 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 पाठी बघा. अरे यार त्या काकाही पण आडवी टाकून ठेवली बघ. काय चल साईडने. गाडी थांबली मध्येच. चलो चलो चलो. हे आहेत नाही बाबा, टच नाही बसत, फुल पॅक झालं आहे. अच्छा गात अगं 1 मिनटं. अया हे कोण अडकले? चलो जाऊया. ट्रेन आली की काय? हा खड्डा बघितलात केवढा पडलाय, खतरनाक गाडी आपटते. ट्रॅक्टर वाले रुको जरा. ट्रेन आली होती मला वाटते, कारण एवढी गर्दी आली म्हणजे जस्ट गेली. हा हा चला. काय झालं? हे इथे पण आहेत ना, हे रोड खाली करा, लेवल केली होती. हा बघा, हा इथे पण सेम खड्डा किती मोठा पडला बघा. मोठ्या टायरला काय वाटत नाही एवढं, पण ते गाडीना कसा दणका भेटतो परत. ट्रेनच आली होती 100%. एवढी लाईन लागली म्हणजे.
जायचं लेफ्ट. अरे यार ट्रक किती सोडतो रे. ऑइल बिल चेंज करतात ना गाडीचं का नुसतीच गाडी चालवतात. रोज वापरतोय गाडीवर कसा गाडीचा मेंटेनन्स ठेवायला पाहिजे. तर आता काय करू तिथून ब्लाऊज घेऊ पहिले तिथे दिलेले आहेत ते शिवायला आणि त्याच्यानंतर येऊ इथून येताना आदित्य त्याला भेटून जाऊ. आमचं थोडंसं डिस्कशन करायचं आहे. ते मी विसरूनच गेलो निघताना की आमचं ठरलेलं की भेटू म्हणून आणि ते विसरूनच गेलो कामाच्या नादात. ह्याच्या आधी एक काम झालं ते आले होते त्याच्या जरा बोलणं वगैरे झालं त्याच्यानंतर ते विसरूनच गेलो मी. त्याला पण भेटून जाऊ काय बोलते ते बघून. परत संध्याकाळी आहे क्लास आपला. कोणता तरी फोन येते असं मला वाटतं पण राहू दे त्या गाडी थांबवल्यावर तिथे. इलेक्ट्रिक बस JSW वाल्यांची. अरे एकदम हर्ट टायर झाला इथे बघा. लव टायर झाला डायरेक्ट. आणि जरा क्रॉस बघितलात तर वेगळा दिसतंय पण हर्ट आहे. आहेत का गेले काकी. अरे रे 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 नाही आहेत आहेत गेलं ना गेलं ना गेलं ना गेलं ना गेलं ना गेलं ना. आहेत 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 बघ. हे आता घेतलं इथं समोर ठेवलं. सगळं आता समोरच आहे जे येईल ते. आणि मला वाटलं त्याचा फोन असेल आणि भाईचाच फोन होता. मी 2 मिनिटात पोचतो घरी. किती वाजले 12:59 वाजला. आजपासून झाला आहे मार्गशीर्ष महिना सुरू त्याच्यामुळं आता उपवास म्हणजे व्हेज प्युअर व्हेज सगळं. तर बघूया ट्राय करतो मी पण पूर्ण महिनाभर व्हेज खायचा. कितीपर्यंत ट्राय होईल समजत नाही पण ट्राय करूया. जमलं तर करू पूर्ण महिनाभर. आता काय झालं माहिती का इथं बसत होतो पण इथं पण येतोय ऊन. तिकडून आलो परत म्हणून इकडे सावली असेल म्हणून इकडे आलं तर परत बघ तेच बेस्ट आहे एकदम तिथं. त्याच्यामुळे परत तिकडे चाललोय. जरा कसं आहे डिस्कशन करतोय वही घेऊन आलोय. जायचं आहे सगळ्या गोष्टी प्लॅनिंग आहे कारण कसं आहे मेन बजेट आहे रे बाबा. आणि त्यात परत जायच्या आधी एक मोठा खर्च लागलाय. त्या 2-3 दिवसात ती वस्तू येईल काय येते ते पण दाखवतो तुम्हाला. त्याच्यामुळे तिथे एक खर्च लागलाय कारण जेवढा खर्च लागलाय ना तेवढ्या खर्चात आपली दोघांची पण ट्रिप झाली आहे ती वस्तू आणायला. पण ती पण इम्पॉर्टंट आहे असा विषय आहे. त्याच्यामुळे शॉर्टकटने आलो रस्ता वाचवाला. पण हे बनवलं तर मस्त मस्त बनवलं. मोस्ट किती गाड्या आहेत टायर निशाण बघितले स्क्वेअर ब्लॉक लावून चालायला गेलो. हा डायरेक्ट हे यांचं इथं म्हणाल हे ग्राउंड दिसत प्ले ग्राउंड दिसत त्यांचं. 0.6 ला बघा पूर्ण तिकडून गाडी तिथं ठेवली आणि इथे येऊन मस्त बसलो. काय वारा लागतो मस्त सुंदर. आणि बघा वही वगैरे घेऊन आलोय प्रॉपर. आता सगळं लिहितो पण एक आता बघा किती बसते पण एक मिनिमम 50,000 धरून चाललोय बजेटला. 50,000 तर लागतीलच एवढ्या दिवसाला कारण हॉटेल 2 गाड्यांचा पेट्रोल आलं खाणं आलं. एक टाइम आपण ऍडजस्ट करतो पण रात्री तरी प्रॉपर जेवण पाहिजे. त्याच्यामुळे झाला तेवढा खर्च जाईलच. ठीक आहे आता काय जायचंय बोलतो काहीतरी करणंच आहे. आता हे बघा मस्त बसलो सगळ्या गोष्टी प्लॅनिंग केले. पॉईंट्स तर आहेतच काढलेले काय काय बघणार आहोत काय सगळ्या गोष्टी. पण कसं होतंय डेट मी याच्यासाठी फिक्स करत नाही कारण दादा पण मला तेच सांगतोय की सुट्टीचा थोडा प्रॉब्लेम होतोय. म्हणून डिसेंबरमध्ये ऑलरेडी आपले शूट चालू आहेत. त्याचं तर काम आहेच चालू नो डाऊट. जानेवारीमध्ये पण थोडं पुढे मागेच आहे. त्याच्यामुळे आहे ना डेट फिक्स ह्याच्यासाठी नाही करत आहे. थोडंसं पुढे मागे होईल नाही असं नाही पण सगळ्या गोष्टी जुळवून आणलेल्या आहेत. जायचं तर फिक्स आहे. कन्याकुमारी ट्रिप होणार आहे आणि एपिसोड असे होणार आहेत ना की तुम्ही बघायला सांगणार कारण 15 ते 20 दिवसाचं प्लॅनिंग आहे. परत सांगतो मी त्याच्यामुळे 20 दिवस बोलतो आपला जवळपास 40 दिवसाचा कंटेंट आहे. त्याच्यामुळे बघायला तुम्हाला मजा येणार आहे. तुम्ही फुल घरी बसले एन्जॉय करणार आहात. फक्त डेट फिक्स नाही करत कारण त्याचे पण गडबड आहे. तुम्हाला तेच सतर्क सांगतोय थोडं पुढे मागे कर कारण जाणार तर आम्ही दोघं सोबत जाणार. एकटा जाण्यात मजा नाही कारण एवढं लांब जाणार. एकटा पण जाऊ शकतो पण कसं आहे नुसतं एकटा असल्यावर अंतर कापतो असं होतं. मजा नाहीत कुठे. तो असला म्हणजे त्याचे फोटो माझे फोटो तो एकटा असल्यावर माहिती काय होतं फोटो नाही सगळे निघत. एवढं लांब जाऊन रील नाही भेटणार काय करता येणार नाही. त्यामुळे गडबड होईल. त्याच्यामुळे बोललो ठीक आहे तुझ्यानुसार आपण ऍडजस्ट करू थोडंसं पुढे मागे करू काय आपल्याला हरकत नाही. तर बघूया त्याच्या सुट्टीचं कसं ऍडजस्ट होतंय. पण नेक्स्ट इयर आता तर नाही 2024 संपत आला एंड आला. 2025 मध्ये जानेवारी ते मे ह्याच्यामध्ये आपलं
प्लॅनिंग होईल. फक्त तेव्हा डेट कुठल्या महिन्यातली फिक्स होते ती तेव्हाच सांगेन मी तुम्हाला. तोपर्यंत असं की कंटेंटचे काय तुम्हाला कुठे थांबणार नाही. कंटेंट इथलं जेवढं आहे आपल्याकडलं तेवढ्या सगळ्या गोष्टी कव्हर करू. ज्या बघितलंच नाही ना त्या बघू. तुम्हाला चॅनलला कंटेंट हा बघायलाच भेटणार आहे. आणि जवळचं पण चाललंय की असं जवळच कुठेतरी जाऊ 2 ते 3 दिवस स्टेसाठी. तो आता काय प्लॅन होतो बघतोय. पण बाकी सध्या एवढं सांगितलं आणि बाकी जसे व्हिडिओ येतील तसं तुम्हाला बाकीचा अपडेट मी देतच जाईन. सध्या एवढं आहे. पण आपली कन्याकुमारी ट्रिप मात्र होणार आहे आणि जाणार तर आणि आम्ही दोघं, कारण आमच्यासोबत तिसरा कोणच नसतो. आम्ही दोघंच फिरतो सगळीकडे. त्याच्यामुळे येणार आता झालंय मस्त. बाकी सगळं आमचं बोलणं झालं काय करायचंय काय नाही. निघूया आता. जवळपास 2:30 वाजता आहे. संध्याकाळी आहे क्लास. एक जण तिकडे वाट बघते त्याला पण भेटतो आणि मी पण जातोय घरी आता. जवळपास ना 2:55 झाले. कारण काय होतं एवढं ऊन आहे. आतमध्ये अलिबागमध्ये पण 2-4 कामं होती. ती पण कामं कम्प्लीट केली. बाकी तर तुम्हाला सांगितलं काय नाही ते. आता थोडं कसं आहे ऊन आहे तुला काहीतरी घेऊ. कसं होतं मी थंडा पिल्ला नका माझी लागते वाट. म्हणजे सर्दी खोकला होतो. मला थंड नको. मी साधाच घेतो. त्याच्यामुळे याला थंड घेतो. मी साधा पिऊन घेतो. कुठला पुदिना सांगितलंस ना? हे बघा हे आता घेतलं. म्हणजे याच्यात आपण लसूण वगैरे ठेचतो ना ते. काय झालं रात्री विषय झाला. घरी आहे मोठा आहे. मला बोलते गेला छोटं दिसलं तर घेऊ नये. थांब. त्याला बोलला दिसलं मला म्हणून ते एक बारकं घेतलं. पण मस्त जरा युनिक काहीतरी आपण वेगळं बघायला माझ्यावर येते. जाऊ दे गेलं होतं ना घेऊन टाकतो. रात्रीला विषय काढता आपला घेऊन टाकतो. लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पाहिजे. त्याला काय ऑप्शन निघालो. आणि कसं होतं हे इकडं आहे एका हातात लेफ्ट साईडला आणि ही मध्ये पिशवी ठेवलं आहे. बाकी जे काय होतं डिस्कशन तुम्हाला पण कळलं का. असा डेट फिक्स करत नाही त्याचं हे कारण आहे खरं म्हणजे की सगळं त्याच्या पण सुट्टी थोडी गडबड चालू आहे. पण जानेवारी ते मे ह्याच्या मधल्या कुठल्या पण महिन्यामध्ये आपली ट्रिप होईल. भैया किधर चले. चलो आता रिटर्न टू होम. घरी बसलो. एक थोडीशी झोप काढू. 7 वाजता क्लास आहे आणि मग क्लासला जाऊया. बाकी तर सध्या काही काम नाही. आल्यावर फ्रेम डिझाईन करायचं काम ते अर्धवट ठेवलं ते पूर्ण करायचं आहे. ते सगळं गडबड होती सकाळपासून. त्यामुळे गडबडीचं सगळं फ्लोमध्ये गेलं ते पूर्ण करून घेऊ. चलो आता हे बघा सगळे कपाटात भराभरी चालू आहे. हे बघा मम्मीला बसवलंय. ते तिचं काम आहे. तिचं काम म्हणजे तीच करतं. आम्हाला ओरडून झालं तुम्ही भरा. आता तीच बसले शेवटी करायला. तर थोडं झोपलो आल्यावर. आता चाललोय कराडीच्या क्लासला. जवळपास 5:30 झाले. 7चा क्लास आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितलात आणि बाकी तुम्हाला काय होतं सगळं ते सांगितलं मी की कशामुळे सगळ्या गोष्टी करायच्या आणि पुढे चालल्यात त्या. तर ठीक आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ करून पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.